तर आज आपण ह्या पडवळीचे भजे करून घेणार आहे। 1 वाटी बेसन पीठ आहे, थोडासा ओवा, लाल मिरची पावडर 1 चमचा आणि मीठ। तर आता आपण ह्याचे असे पातळ पातळ काप करून घ्यायचे। घोसाळा काय पण असं नाव आहे त्याचे बरेच, तर असे छोटे छोटे काप करायचे। तर ह्याचे भजे मस्त लागतात खायला। तर आपलं पडवळ सगळं कट करून असं काप करून घेतल्यात। आता काय करायचे, 1 वाटी बेसन पीठ आहे, चाळून त्याला घेतलंय। ओवा, जास्त काही साहित्य लागत नाही, आधी छान होतात हे जे भजे, आपले बटाट्याचे पकोडे करतात तसं। मिरची, मीठ, ते सगळं मिक्स करून घ्यायचं आणि लागेल पाणी छान आपलं फेटायचं। असं पावसाळ्याच्या दिवसात कोणते बटाट्याचे भाजे, त्याचे कांदे भजे छान लागतात खायला। 5-1 मिनिट असंच फेटायचं पिठाला। तरी पीठ छान फेटून घेतलंय, अगदी छान झालंय। 5 मिनिट असंच फेटलंय। तर आता आपण हे घोसाळे धुवून घेतले, त्याला पारसा दोडका पण म्हणतात, म्हणजे दोडक्यासारखं राहते त्यामुळं। तर आता हे अशा चाळणीमध्ये काढून हे केलंय टोपल्यामध्ये, म्हणजे पाणी आपलं सगळंच निसरतंय। तर ह्याचे एक एक टाकायचं आणि गॅस लय मोठा पण करायचा नाही आणि लहान पण करायचं नाही, मध्यम गॅसवर तळून घ्यायचं। तर तळ्यात टाकायचं, एक सोडायचं। छान लागतात ह्याचे भजे। वेगळे करून बघायचे कशाचे पण। मुद्दामच गॅस ठेवायचा, लय मोठा पण नाही छोटा पण नाही। तर मस्त आपले हे झालेत भजे। तर मी सोडा ते काय टाकलं नाही, कारण का आपल्याला नरम करायचं नाही, तर आपल्या कडक असे होय, त्यामुळं आता काढून घेऊ। चविष्ट लागतात खाण्याला। दुसरे टाकून असेच प्रत्येक टाकून घ्यायचे, एक टाकायचे, डबल पडू द्यायचं नाही। ओलं असल्यामुळे आणखी ते कच्चं राहते। चपट्या काढलेलं ते टाकायचे। तर मस्त आपले हे घोसाळ्याचे भजे खाण्यासाठी तयार आहेत। एकदम खुसखुशीत होतात, छान लागतात खायला। तुम्ही सॉस संग बिरा असं पण चाट मसाला टाकून पण खाऊ शकता ना, अशी पण नुसते पण खाऊ शकता, मस्त लागतात खायला।